नमस्कार. दिव्यांग बांधवांसाठी जी नवीन शासन निर्णय कालचा शासन निर्णय 3 डिसेंबर 2025 सालीचा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं. या शासन निर्णयानुसार दिव्यांगांसाठी विशेष पद भरती प्रक्रिया ही शासनामार्फत राबवली जाणार आहे. अशा पद्धतीचा अशा आशयाचा हा शासन निर्णय आहे. तर ही पद भरती प्रक्रिया कधीपर्यंत राबवली जाऊ शकते, यामध्ये कोणकोणती पदे असणार आहेत, त्याचबरोबर याची शैक्षणिक पात्रता कशी असेल, वयाची पात्रता कशी असेल, याबाबत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पदभरती प्रक्रियेबाबत जी पहिल्यांदा महत्त्वाची अपडेट आहे, पाहू शकता ह्यामध्ये दिव्यांगांसाठी प्रत्येक शासनाची, निमशासकीय असेल, शासकीय असतील किंवा इतर ज्या सगळ्या विभाग असतील, म्हणजे ग्रामपंचायत असेल, त्याचबरोबर यामध्ये तुम्ही म्हटलं तर पंचायत समिती असेल, त्याचबरोबर जिल्हा परिषद असेल, अशा सगळ्या ज्या राज्य सरकार अखत्यारीत असलेल्या सगळ्या ज्या यामध्ये संस्था आहेत किंवा विभाग आहेत राज्य शासनाचे, या अंतर्गत त्यामध्ये पाहू शकता 4% जी पदे आहेत, हे 4% पदे प्रत्येक विभागामध्ये दिव्यांगांसाठी राखीव असतात आणि 100% दिव्यांगांसाठी दिव्यांगांसाठी मध्ये यामध्ये सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरली जातात. आता या अंतर्गत प्रत्येक विभागाला हे कंपल्सरी असतं. जो कलम आहे पाहू शकता तुम्ही, शासन निर्णय पाहिला असेल मागच्या व्हिडिओमध्ये, मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. तर या शासन निर्णयामध्ये जो दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम आहे 2016 च्या कलम 33 अन्वये दिव्यांग कल्याण विभागाच्या पद सुनिश्चित करण्याबाबतच्या तज्ज्ञ समिती समोर प्रस्ताव सादर करण्यासाठी प्रत्येक विभागामध्ये संवर्गाची जी पदनामा आहेत त्यासाठी आवश्यक असलेली शारीरिक पात्रता, दिव्यांग प्रवर्ग कोणता आहे आणि सदर पदांची जबाबदाऱ्या आणि कर्तव्य याबाबतची माहिती परिशिष्ट अ मध्ये आणि ब मध्ये काय आहे, तर एकूण संवर्ग संख्या दिव्यांगांसाठी एकूण संवर्ग समजा 30 आहेत, एकूण संवर्गांसाठीची संख्या एकूण टोटल पदे दिव्यांगांसाठी 4% नुसार किती पदे राखीव आहेत, दिव्यांग कल्याण विभागाची माहिती घेऊन यामधील वळगवण्यात आलेली पदे आणि पद सुनिश्चित करावायचा शिल्लक पदे. आता ही जी पदे असतील पद सुनिश्चित करायची जी शिल्लक पदे आहेत या ठिकाणाची, तर ही पदे जी आहेत ही पदे भरली जातील आणि यासाठी दिव्यांग कल्याण विभागांतर्गत लवकरच शासन निर्णय जाहीर केला जाईल. म्हणजे एक स्वतंत्र जाहिरात जी आहे दिव्यांगांसाठीची, फक्त दिव्यांगांसाठीची स्वतंत्र एक पदभरती जाहिरात राबवली जाईल आणि यासाठीची स्वतंत्र जाहिरात येऊ शकते. ज्या ज्या विभागामध्ये दिव्यांगांसाठीची राखीव जागा ज्या आहेत या अद्याप भरलेल्या नाही आहेत, त्या विभागांची माहिती ही आढावा घेऊन मागवली जाईल. त्याबाबत सगळ्या विभागाची माहिती एक लिस्टद्वारे उपलब्ध झाल्यानंतर ज्या विभागामध्ये, म्हणजे ग्रामपंचायत विभाग असेल, त्याचबरोबर पंचायत समिती असेल किंवा इतर राज्य शासनाच्या सर्व विभागामध्ये ज्या ठिकाणी रिक्त पदे असतील त्यांच्यासाठी एक जाहिरात, स्वतंत्र जाहिरात जाहीर केली जाईल फक्त दिव्यांगांसाठीची. अशा पद्धतीने आणि दिव्यांगांसाठीची विशेष पद भरती प्रक्रिया ही शासनामार्फत राबवली जाईल. आता जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, तर याची जर तुम्ही अपेक्षा केली तर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये येऊ शकते. आता यामध्ये जर शैक्षणिक पात्रता, वयाची पात्रता आणि पहिल्यांदा आपण पाहूया की कोणकोणती पदे यामध्ये असू शकतात. तर सगळ्यात पहिल्यांदा ती पाहूयात आपण. सरळ सेवा भरती प्रक्रिया जेव्हा घेतली जाते राज्य शासनामार्फत, तर सरळ सेवा भरती प्रक्रिया गटक आणि गड्ड संवर्गाची असते. आता गटक संवर्गामध्ये लिपिक असतात, त्याबरोबर इतर जी पदे असतात यामध्ये सुद्धा 4% या राखीव जागा असतात. बहुतांश दिव्यांग जे आहेत यासाठी अर्ज अर्ज करतात, दिव्यांग बांधव असतात यासाठी अर्ज करतात आणि यामध्ये त्यांची सिलेक्शन सुद्धा होतं. 4% त्यांच्यासाठी राखीव जागा असतात. तुम्ही शासनाची कोणत्याही विभागाची जर जाहिरात चेक केलीत, तर कोणत्याही विभागांतर्गत, सगळ्या विभागांतर्गत त्यांना 4% ज्या जागा आहेत या राखीव ठेवणं दिव्यांगांसाठी कंपल्सरी असतं, सगळ्यांसाठी कंपल्सरी असतं. आता झालेली नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागांतर्गत भरती प्रक्रिया 284 जागांसाठीची होती. यामध्ये सुद्धा जवळजवळ पाहिलं तर आपण 284 नुसार 4% म्हणजे जवळजवळ 25 ते 30 जागा या दिव्यांगांसाठीच्या प्रवर्गासाठीच्या राखीव होत्या. तर प्रत्येक विभागांतर्गत हे कंपल्सरी असतं. मात्र तरीसुद्धा ज्या विभागांतर्गत अद्याप दिव्यांगांसाठीच्या राखीव जागांची भरती प्रक्रिया झालेली नाहीये, अशा विभागांची एकत्रित माहिती घेऊन दिव्यांगांसाठी स्वतंत्र जाहिरात ही जाहीर केली जाणार आहे आणि त्या अंतर्गत ही पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये शारीरिक पात्रता सुनिश्चित केलेले दिव्यांग प्रवर्ग म्हणजे कोणत्या प्रवर्गासाठी घेतली जाऊ शकते याबाबतची माहिती आणि ज्या ठिकाणी संपूर्ण जो हक्क अधिनियम आहे त्या अधिनियमानुसार जी पदभरती आहे हे पूर्ण झाली असेल ते विभाग यामधून गाळले जातील. अशा पद्धतीचा हा शासन निर्णय तुम्ही पाहिला असेल. त्या अंतर्गत पाहू शकता आता यामध्ये जी भरती प्रक्रिया आहे
भरती प्रक्रिया गट क आणि गट ड संवर्गाची असेल बरोबर. तर गट क संवर्गामध्ये लिपिक आपण पाहिलं, त्याचबरोबर इतर पदे असतात. यासाठीची शैक्षणिक पात्रता जर आपण चेक करायला गेलो तर ग्रॅज्युएशन पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान असतात. पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान यासाठीची शैक्षणिक पात्रता असते गट क संवर्गाची. गट क संवर्गामधली जर पदांची भरती प्रक्रिया घेतली, आता सगळ्यात जास्त संधी कुठे असेल दिव्यांगांना, तर गट ड संवर्गामध्ये. यामध्ये जर पाहिलं तर शिपाई असेल, त्याचबरोबर माळी असेल. 10वी पास शैक्षणिक पात्रतेवर आधारित जी काही पदे असतात यामध्ये विविध संवर्गाची तर यासाठी राबवली जाते. आता यानुसार हा जो शासन निर्णय आहे, या शासन निर्णयानुसार ही सगळी माहिती जी तज्ज्ञ गठीत समिती जी आहे, तज्ज्ञ गठीत समिती, या समितीकडे दिली जाईल आणि ती समिती त्यावर जो यामध्ये प्रत्येक विभागामध्ये किती जागा राखीव आहेत याबाबतची माहिती चेक करेल. पाहू शकता, संवर्ग लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगांसाठी राखीव असल्यास संवर्ग त्या लक्षणीय दिव्यांगांसाठी सुनिश्चित करेल. आणि यामध्ये पाहू शकता, जे पद निम्न स्तरावर दिव्यांगांसाठी सुनिश्चित केले असतील अशा पदासाठी साखळीतील सर्व दिव्यांग प्रवर्गासाठी सुनिश्चित राहतील. आणि त्याच्यानंतर सगळ्या विभागांची एकत्रित जी यादी आहे ही प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक विभागाची यादी मागवली जाईल. एकत्रित प्रस्ताव जो आहे सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील दिव्यांगांसाठीच्या सुयोग्य पदांचा शोध घेण्याबाबत सर्व पदांचा एकत्रित प्रस्ताव संबंधित विभागाच्या समितीच्या अभिप्रायासह उपरोक्त तज्ज्ञ समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्याकरता सोबत विवरणपत्र अ मध्ये त्यांना सादर करायचं आहे. आणि या अंतर्गत तज्ज्ञ समितीची मान्यता अनिवार्य असणार आहे. आणि त्याच्यानंतर पदे निश्चित करणे ही गतिशील प्रक्रिया असल्याने तंत्रज्ञानाचा विकास त्यामध्ये उपयोग केला जाईल. आणि त्याच्यानंतर पाहू शकता, दिव्यांग सुनिश्चित करणे योग्य दक्षतेने अत्यंत काळजीपूर्वक वापर केला आणि जेणेकरून 3 वर्षाच्या कालावधीत सूट मिळण्याची आवश्यकता ही भासणार नाहीये. आणि यानंतर या समितीने घेतलेल्या निर्णयानंतर याबाबतची अधिसूचना याबाबत पाहू शकता. हा अपडेट जे आहे या ठिकाणी हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. समितीने घेतलेल्या समिती जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाबाबतची अधिसूचना दिव्यांग कल्याण विभागामार्फत लवकरच जाहीर केली जाईल. आणि समितीचे अध्यक्ष आवश्यकतेनुसार एखाद्या व्यक्तीस, संस्थेस किंवा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यास बैठकीसाठी आमंत्रित करू शकतात. एखाद्या मंत्रालयीन विभागाकडून एखाद्या संवर्गासाठी दिव्यांग पदनिश्चिती केली नसल्यास त्या दिव्यांग संवर्गास दिव्यांग पदनिश्चितीतून सूट दिली नसल्यास असे पद आरक्षणासाठी पात्र असलेल्या सर्व श्रेणीतील सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी सुनिश्चित केले जाईल. आणि त्यानंतर शेवटी पद भरतीसाठीचा नवीन जो जाहिरात आहे, नोटिफिकेशन हे जाहीर केले जाईल. आता हे नोटिफिकेशन कधीपर्यंत येणार आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये येऊ शकतं. दिव्यांगांसाठीची विशेष पद भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते. कशा पद्धतीने राबवली जाईल याबाबतच्या पुढच्या अपडेट आपण लवकरच ते आल्यानंतर घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती की कोणकोणती पदे असू शकतात याबाबतचे सुद्धा एक शासन निर्णय जो आहे रिक्त पदांचा जी काही लिस्ट असेल, कोणकोणती पदे यामध्ये राखीव आहेत, रिक्त आहेत, त्याची माहिती एक लिस्ट लवकरच जारी केली जाईल. जो आढावा आहे बैठ समितीकडे प्राप्त होईल प्रत्येक विभागांतर्गत आणि त्याची माहिती सुद्धा लवकरच आपल्याकडे उपलब्ध होईल. तर अशा ज्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत आपण सगळ्यात अगोदर मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर देत असतो. त्यामुळे आत्ताच मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर महत्त्वाच्या ज्या सगळ्या अपडेट असतात त्या वेळेवर मिळवण्यासाठी सुद्धा नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करा आणि वेळेवर अपडेट बघत चला.